सप्तशृंगी गडावरील प्रवासी वाहतूक या कामांसाठी राहणार 3 दिवस बंद। भाविकांनो सहकार्य करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या घाट रस्त्यावरील डोंगरांच्या दरडी पडून अपघात होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने ढिले झालेले दगड पाडून जाळ्या ठोकण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालंय। त्यामुळे ये जा करणारी वाहने घाटातच उभी करून ताटकळत थांबण्याची वेळ भाविकांवर आली होती। संरक्षक कठड्यांची देखील दुरावस्था झाल्याने यात्रोत्सवापूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण केले जाणार आहे। त्यासाठी दिनांक 23, 25 आणि 26 सप्टेंबर हे 3 दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 या वेळात वाहतूक पूर्णपणे बंद राहील, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांनी दिली आहे। नवरात्र उत्सवाच्या आढावा बैठकीत सालाबादप्रमाणे सकारात्मक चर्चा आणि विविध विषयांवर काम करण्याचा निर्णय झाला। नवरात्रोत्सवात दिनांक 3 ते 12 तसेच कोजागिरी पौर्णिमा दिनांक 16 व 17 या कालावधीत होत आहे। त्या दृष्टीने कामे हाती घेतली जात आहे। सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळवण कॅम्प नाशिक यांनी नांदुरी ते सप्तशृंगी गड या रस्त्यावरील दरड प्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत सुरू केलेल्या कामात व्यत्यय येऊ नये किंवा भाविकांना इजा पोहोचू नये यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या मार्गातील डोंगरावरील सैल ढिले झालेले मोठमोठे धोकेदायक खडक व काटेरी झुडपे काढण्याचं काम सुरू झाले। जाळ्या बसवण्याचे तसेच बॅरियरचे काम देखील या वेळेत केले जाणार आहे। भाविकांनी मातेच्या दर्शनासाठी येताना हा वेळ टाळून यावे असे आवाहन करण्यात आले आहे। मराठी केसरी न्यूज साठी पद्मभूषण शहा, अभोणा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.